नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा, हे मी छोट्या साईजमध्ये रुमाल केलेला आहे. ॲक्च्युली हे माझ्या कस्टमरला शोपीससाठी हवं होतं. त्यांना काहीतरी शोची वस्तू ह्याच्यावर ठेवायची आहे, म्हणून मी या डिझाईनमध्ये त्यांना हे करून दिलं आहे. मी हे दाखवणार आहे आपण कसं करायचं ते, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. मी मागे जे केलेलं आहे आसन, मी म्हटलेली की मी देवासाठी मोठं हे आसन केलं आहे म्हणून त्याच्यामध्ये घोळ पडत होता मध्ये. याच्यामध्ये पडत नाही आहे, कारण कस्टमरला ती त्याप्रमाणे डिझाईन हवी होती, म्हणून मी ते तसं करून दिलं होतं. हे पहा, हे आता आपलं रुमाल आहे. हे बघा कसं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मध्ये घोळ पडत नाही आहे. मी तुम्हाला दाखवते याच्या बेसची साईज किती येते. बरोबर 8.5 इंच याच्या बेसची साईज आहे आणि पूर्ण रुमालाची साईज आहे 11 इंच. 11 इंचचा हा पूर्ण रुमाल आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. पूर्ण 11 इंचचा हा रुमाल आहे आणि याच्या बेसची साईज आहे बरोबर 8.5 इंच. आता आपल्याला मोठं हवं आहे, आपण मोठं करू शकतो. मी कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हे केलेलं आहे. आता आपण याला सुरुवात करणार आहोत. याच्यासाठी पाकळ्यांसाठी ऑरेंज कलर, बेससाठी मी हे व्हाईट कलर आणि आपल्याला बॉर्डर द्यायला हे ग्रीन कलर मी घेतलेला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मैत्रिणींनो आपल्याला इथे मॅजिक रिंग घ्यायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला डबल क्रोशेट करायचे आहेत. तीन साखळ्या, 1 2 आणि 1 3 साखळ्या आणि वरती 1 चैन, म्हणजे एकूण 4 चैन. डबल क्रोशेट, 1 चैन, 1 डबल क्रोशेट नंतर 1 चैन घ्यायची. डबल क्रोशेट, 1 चैन, 1 डबल क्रोशेट, 1 चैन, 1 डबल क्रोशेट, 1 चैन, असे आपल्याला एकूण 12 डबल क्रोशेट करायचे आहेत. एकूण 12 डबल क्रोशेट आपल्याला या मॅजिक रिंगमध्ये करायचे आहेत. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे 12 डबल क्रोशेट झालेले आहेत आपल्या मॅजिक रिंगमध्ये. 1 डबल क्रोशेट, 1 चैन, 1 डबल क्रोशेट, 1 चैन करून हे मी 12 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला ज्या 4 चैन घेतल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. हे पहा, ही अशी आपली मधली रिंग रेडी झालेली आहे आणि आपला फर्स्ट राऊंड झालेला आहे. आता 1 2 3 3 चैन, सेम स्टिचमध्ये 1 डबल क्रोशेट, 1 चैन. आता जो 1 चैनचा गॅप आहे तो आपण स्किप करायचा आणि डबल क्रोशेटवर आपण पुन्हा 2 डबल क्रोशेट, पुन्हा 1 चैन, नेक्स्ट डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, पुन्हा 1 चैन. डबल क्रोशेटवरच आपल्याला डबल क्रोशेट करायचं आहे. 2 डबल क्रोशेट करायचे, पुन्हा 1 चैन घ्यायची, पुन्हा डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, 1 चैन, दोन डबल क्रोशेट झाल्यानंतर आपण चैन घेणार आहोत.
एक चैन आठवणीने घ्यायची, 2 डबल क्रोशेट, एक चैन, 2 डबल क्रोशेट, एक चैन, सुरुवातीला ज्या 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा. पहा, असा आपला हा राऊंड रेडी होत जातो. पुन्हा 1 2 3 3 चैन, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट. सॉरी, आत्ता इथे आपण 3 चैन घेणार आणि जो पुढचा डबल क्रोशेट आहे त्याच्यावर आपण 2 डबल क्रोशेट करायचे. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट, एक चैन. आता पहा, हे पुढे जे आपले 2 डबल क्रोशेट आहेत यातल्या पहिल्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट आणि दुसऱ्या डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, एक चैन, पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटवर एक आणि दुसऱ्या डबल क्रोशेटवर 2, पुन्हा एक चैन, एक आणि एक 2. असा हा माझा तिसरा राऊंड देखील कंप्लीट झालेला आहे. अजून एक राऊंड मी तुम्हाला दाखवते. 3 चैन घ्यायच्या. आता इथे आपल्याला याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट मिळालेले आहेत, 1 2 आणि एक 3. आता काय करायचं, 3 चैन घ्यायचा, नेक्स्ट डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट. मग एक चैन, पुन्हा एक एक आणि 2, एक चैन, पुन्हा एक एक आणि 2, एक चैन. असंच आपल्याला विणत जायचं आहे. आता बघा, 1 2 3 4 हा चौथा राऊंड आहे. तर आता ह्या आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये इथे 4 डबल क्रोशेट मिळालेत. तर आपला 5वा राऊंड कसं येईल, 3 साखळ्या आपण सुरुवातीला घेतो, मग 1 1 आणि मग चौथ्यावर 2. पुढे पण तसंच, म्हणजे जसं आता मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. हे आपले झाले 12. इथे मी प्रत्येकावर एक एक, म्हणजे 2 घेतल्यानंतर एक साखळी घेतली, मग 3 घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची, 4 घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची, म्हणजे एक चैनचा हा आपला इथे गॅप येतो. पण काय करायचं, सुरुवातीचे जे डबल क्रोशेट असतात त्याच्यावर एक एक आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर 2, म्हणजे इथे 1 1 2 1 1 2 आणि मग नंतर जो हा राऊंड येतो त्याच्यात 1 1 1 आणि मग 2, 1 1 1 आणि मग 2. मग नंतर जो येईल त्याच्यावर 1 1 1 2 1 1 1 1 2 असं. म्हणजे सुरुवातीचे जे असतात त्याच्यावर सिंगल घ्यायचं आणि जो नंतरचा डबल क्रोशेट असतो त्याच्यावर 2 घेऊन एक चैन द्यायची. असं हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. याच्यामध्ये माझे राऊंड झालेत 1 2 3 4 5 6 7 8. 8 राऊंड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते शेवटचा राऊंड कसा करायचा. म्हणजे तुम्हाला जेवढा मोठा हा रुमाल करायचा आहे, तुम्हाला ताटाच्या साईजप्रमाणे करायचा आहे, तुम्ही हे राऊंड घ्यायचे आणि नंतर हा शेवटचा राऊंड कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. हे राऊंड तुम्हाला जेवढे वाढवायचे तेवढे तुम्ही वाढवायचे आणि मग हा एक शेवटचा राऊंड आपण करू. आता मी हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, असे हे माझे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड मी पूर्ण करून घेतलेले आहेत. आता 8व्या राऊंडमध्ये माझे
कसे डबल क्रोशेट आलेत मी सांगते तुम्हाला. 1 1 1 3 4 5 6 6 वेळा 1 1 आणि मग इथे 7व्यामध्ये 2 असे माझे सिंगल क्रोशेट आलेत. पुढे एक चैन घेऊन मी असे कंटिन्यू केलेत. आता मी तुम्हाला दाखवते 9वा जो राऊंड आहे तो आपल्याला कसा करायचा आहे. त्याच्यासाठी 3 चैन घ्या. 3 चैन घेतल्यानंतर डबल क्रोशेट. आता इथे जिथपर्यंत इथे 2 डबल क्रोशेट आपण घेतले तिथपर्यंत आपण डबल क्रोशेट करून घेणार आहोत. प्रत्येकावर एक एकच डबल क्रोशेट करणार आहोत आता आपण. प्रत्येकावर आपल्याला एक एकच डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. आता इथे जो आपला एक चैनचा गॅप आहे, हे पहा आपले हे डबल क्रोशेट झाल्यानंतर जो आपण एक चैनचा गॅप घेतला आहे त्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे. पुन्हा सेम, म्हणजे आपल्याला सगळ्या डबल क्रोशेटवर एक एकच डबल क्रोशेट घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट आणि गॅपमध्ये एक एक्स्ट्रा डबल क्रोशेट, म्हणजे एक डबल क्रोशेट. पहा माझे डबल क्रोशेटवरचे डबल क्रोशेट झालेले आहेत. आता मी या गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशेट करणार आहे. असं आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला करायचं आहे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा मैत्रिणींनो, या राऊंडमध्ये पूर्ण माझे डबल क्रोशेट करून झालेले आहेत. आता इथे आपण ज्या सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. स्लिप स्टिच करून घ्यायची आणि हा धागा आपण कट करून घेणार आहोत. असा आपला हा बेस रेडी झालेला आहे. आता आपण याला ग्रीन कलरची बॉर्डर करणार आहोत. ते डार्क ग्रीन कलर आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर इथे कुठल्याही एका डबल क्रोशेटमध्ये आपण हा धागा स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेऊया. सॉरी, तीन चैन घ्या. 1 2 3. सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट. आता इथे 2 चैन आणि सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट. 3 चैन, 1 डबल क्रोशेट. पुन्हा वरती 2 चैन आणि सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट. एक चैन घ्या. 1 2 3. 3 डबल क्रोशेट सोडा आणि पुन्हा चौथ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट. 2 चैन आणि सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट. एक चैन
पुन्हा 1 2 3 डबल क्रोशेट सोडा. चौथ्यामध्ये एक डबल क्रोशेट, आणखी एक डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट, एक चैन, पुन्हा 3 डबल क्रोशेट सोडा. चौथ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, 2 चैन, सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट, एक चैन घ्या. अशी आपल्याला पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे. पूर्ण या बेसला आपल्याला अशीच डिझाईन करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही माझी पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे. आता इथे आपण जो सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड देखील पूर्ण करून घेणार आहोत. इथे एक चैन घ्यायची आणि हा धागा कट करून घ्यायचा. हे पहा, अशी ही आपली छोट्याशा रुमालाची बाजूची डिझाईनसुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आपण याला ऑरेंज कलरच्या पाकळ्या करायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण हे बघा, ये 2 डबल क्रोशे आणि हे 2 डबल क्रोशे, याच्यामध्ये जो आपण हा एक चैनचा हा जो गॅप घेतला होता, या गॅपमध्ये आपण आता सुरुवातीला तर आपण धागा जॉईंट करून घेऊया. आता 1 2 आणि 1 3 चैन घ्या. हे मागचे धागे आहेत ते सोबतच घेऊया आपण. 1 आणि 4 डबल क्रोशेट करा. 3 चैन आणि 4 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण आपले 5 डबल क्रोशेट होतात. 3 चैन आणि 4 डबल क्रोशेट. तीन चैन ज्या सुरुवातीला घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीतून हा धागा खेचून घेऊन पफ रेडी केला. हे पहा, आता 1 2 1 3 3 चैन घ्यायच्या आणि हे बघा, ही जी पफची अशी मधली डिझाईन आहे, या डिझाईनमधून असं एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचा. पुन्हा 2 चैन, पुन्हा त्या डिझाईनच्या मधून एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चैन आणि पुन्हा आणखी एक सिंगल क्रोशेट, असे एकूण 3 सिंगल क्रोशेट आपण करणार आहोत. हे पहा, अशी आपली डिझाईन रेडी होते. इथे एक चैन घ्यायची आणि आता जो आपला हा गॅप आहे, या गॅपमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट घेणार आहोत. पुढे पुन्हा एक चैन घ्यायची आणि 1 2 3 4 आणि 1 5 डबल क्रोशेट झाले आपले. पहिल्या डबल क्रोशेटमधून आपण हा धागा खेचून घ्यायचा, म्हणजे आपला पफ रेडी होईल. 3 चैन, पफच्या सेंटरमधून एक डबल क्रोशेट, सिंगल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा सेम याच्यातून आणखी एक सिंगल क्रोशेट, 2 चैन आणि पुन्हा सेम याच्यातून आणखी एक सिंगल क्रोशेट, पुन्हा एक चैन. या गॅपमध्ये पहा, इथल्या या गॅपमध्ये आपण एक
सिंगल क्रोशेट घ्यायचा. पुन्हा एक चैन, नेक्स्ट एक चैनच्या गॅपमध्ये 1 2 3 4 आणि एक 5 डबल क्रोशेट. पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटमधून धागा खेचून घेऊन पफ रेडी करा. 3 चैन घ्या. पफच्या इथून सेंटरमधून एक सिंगल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, पुन्हा सेम एक सिंगल क्रोशेट. एक चैन घेऊन या गॅपमध्ये आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा एक चैन. अशीच आपल्याला ही डिझाईन कंटिन्यू करायची आहे. तीन 4 1 5. पहिल्या डबल क्रोशेटमधून धागा खेचून घ्या. 1 2 3, पफच्या सेंटरमधून एक सिंगल क्रोशेट, 2 चैन, सेम याच्यातून आणखी एक सिंगल क्रोशेट, 2 चैन आणि आणखी एक सिंगल क्रोशेट आणि एक चैन. अशी आपल्याला पूर्ण रुमालाला ही सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर ही अशी डिझाईन मी पूर्ण करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, माझ्या पूर्ण पाकळ्या विणून झालेल्या आहेत. आता मी हा शेवटचा इथे सिंगल क्रोशेट केल्यानंतर आपण हे पहा इथे स्लिप स्टिचनी शेवटचा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. आता धागा कट करून घ्या. असा हा आपला सुंदर असा छोटासा रुमाल रेडी झालेला आहे. पाकळ्या आपण थोड्या अशा हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या. बघा, हा छोटासा आपला सुंदर असा रुमाल रेडी झालेला आहे. हे धागे तुम्ही कट करून घ्या. डिझाईन आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.